पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 95. अभिवाचक जयंत ठोंबरे. धरणीकंप. महाराज रायगडावर आले आणि थोड्याच दिवसात कर्नाटकातून खबर आली की वेलोरचा किल्ला काबीज झाला. रघुनाथ पंत आणि आनंदराव मकाजी यांनी वेलोर फत्ते केलं. 14 महिनेपर्यंत मराठी फौजेचा वेढा या अजस्त्र किल्ल्याला पडलेला होता. अखेर किल्ल्यातील विजापुरी फौजेत साथीचा रोग फैलवल्यामुळे किल्लेदार सिद्दी अब्दुल खान हा जेरीस आला. त्याची बुद्धी आणि बळ कुंठित झालं. निमूटपणे त्याने वेलोरचा कब्जा रघुनाथ पंतांना दिला. तो दिवस होता 22 जुलै 1678. जंजिऱ्याच्या किल्ल्याकरता मराठी सरदार झगडत होतेच, पण त्यांना यश मात्र मुळीच येत नव्हतं. यावेळी एक अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली. खुद्द जंजिऱ्याचा सिद्धी संबूळ हा महाराजांना सामील झाला. सिद्धी संबूळ आणि सिद्धी कासिम हे दोघेही अहिमही सारखे अतूट ऐक्यानं आजपर्यंत महाराजांच्या हल्ल्यांना तोंड देत होते, अजिंक्य ठरत होते. पण त्या दोघात अखेर तंटा झाला. मोगली आरमारावर आतापर्यंत सिद्धी संबूळ सरखेल होता. हे आरमार संबूळच्याच हुकुमाखाली समुद्रावर फिरत होते. परंतु कासिमचा आणि त्याचा काही तीव्र मतभेद झाला. औरंगजेबाकडे कासिमने बहुधा मागणी केली असावी की आरमारावर माझीच नेमणूक व्हावी. औरंगजेबाचाही तसाच हुकूम झाला आणि संबूळ आणि कासिम यांच्या अभेद्य ऐक्याला सुरुंग लागला. रुष्ट झालेल्या संबूळने आपली बायका मुलं घेतली आणि तो तडक महाराजांच्या आरमारी अधिकाऱ्यांकडे आला. महाराजांनी त्याला ताबडतोब आपल्या पदरी ठेवून घेतलं. त्याच्याबरोबर सिद्धी मिस्त्री हा एक अलौकिक सागरी योद्धा स्वराज्यात आला. त्यालाही मराठी आरमारावर मानाची नोकरी मिळाली. जंजिऱ्याला केवढं प्रचंड मोठं भगदाड पडलं हे. आता जंजिरा काबीज होणार असा रंग दिसू लागला. पण तसे काहीही घडले नाही. जंजिरा अजिंक्यच राहिला. महाराजांना कळून चुकलं की जंजिऱ्याचा प्रत्यक्ष सिद्धी आपल्याला मिळेल, पण जंजिरा मात्र मिळणार नाही. महाराज पावणे 2 वर्ष स्वराज्यात नव्हते, तरीही मोरोपंत, अनाजीपंत आणि अन्य सरदार गप्प नव्हते. त्यांच्या दौडी चालूच होत्या. एक गोष्ट विशेष दिसून आली. या नव्या राजाचा धनी पावणे 2 वर्ष राज्यापासून दूर राहिला, तरीही तिथला राज्यकारभार उत्तम चालू होता. जणू ही महाराजांनी ही परीक्षाच पाहिली, मी स्वराज्यात नसलो तर काय होईल. पूर्वी एकदा 6 महिने आग्र्याला जाऊन ती परीक्षा पाहिली आणि नंतरही पावणे 2 वर्ष दक्षिणेत जाऊन दुसऱ्यांदा परीक्षा पाहिली. आणि आता त्यांच्या मनात विचार डोकावू लागला, मी येथे मुळी नसलो तरी काय होईल. किती हृदयद्रावक कल्पना आहे. पण केव्हा तरी कल्पना करून मागचा पुढचा हिशोब करायला हवाच ना. हा विचार प्रजेच्या आणि भूमीच्या मायबापानं सततच करायचा असतो. कर्तव्यच असते ते. म्हणूनच महाराजांनी युवराज संभाजीराजांना राज्यकारभाराचे धडे द्यावयास प्रारंभ केला होता. त्यांना महाराजांनी आग्र्याला नेले होते ते याच करिता. मिर्झा राजांच्या मुअज्जमच्या भेटीसाठी पाठवले ते पण याच करता. पुढे म्हणजे 16 जानेवारी 1671 रोजी त्यांना प्रत्यक्ष राज्यकारभारात घेतलं, तेही याच करता. त्यांना कलशाभिषेक केला, तोही याच हेतून. संभाजीराजांच्या अंगी शिवाजीराजांचे रक्त खेळत होते. त्यांच्या अंगी शिवाजीराजांहूनही बळ आणि पीळ निर्माण झाला होता. संभाजीराजे म्हणजे आई वेगळं पोर. ते 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांची आई मरण पावली होती आणि माया करायला घरी जिजाबाई साहेब होत्या. घरात आया बऱ्याच होत्या, पण तरीही संभाजीराजांवर आईच्या प्रेमाची सावली नव्हती. सोयराबाई साहेबांच्या मनात सापत्न भाव होता. त्या संभाजीराजांचा राग राग करीत. त्यातच त्यांना स्वतःला पुत्र झाला राजाराम साहेब. मग तर त्यांच्या मनात अनेक महत्वाकांक्षा फुलू लागल्या. कैकईचा अंमल बसला, पण स्पष्ट बोलण्या इतके बळ त्यांच्या जिभेत येईना.
पण घरामध्ये धुसफूस सुरू झाली. युवराज असूनही संभाजीराजांना सुख नव्हते. त्यांच्यावर मनापासून माया करणारी दोनच माणसे होती, आईसाहेब आणि खुद्द महाराज आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु ते सतत राजकारणाच्या गर्दीत गुरफटलेले. आईसाहेब होत्या त्याही गेल्या. संभाजीराजांची रुसावयाची जागा गेली. त्यामुळे ममतेचे कोणी राहिले नाही. सावत्र आईची धुसफूस आणि तिच्या स्वभावातील कडूपणा या तरुण मुलाला नकोसा वाटू लागला. आधीच त्याची स्वभाव प्रकृती उग्र होती, त्यातच घरची ही सावत्र वागणूक. त्यामुळे ते बेचैन झाले, चिडखोर बनले. महाराजांनी त्यांना शिक्षण देण्यासाठी चांगली हुशार माणसे नेमली होती. अभ्यासाची आवडही त्यांना होती. संस्कृत भाषेत ते जाणकार झाले होते. काही थोड्या शास्त्रांचाही त्यांना परिचय झाला होता. शूर तर वडिलांहूनही अधिक झाले. उमाजी पंडित नावाचा एक सुसंस्कृत विद्वान संभाजीराजांना शिक्षण देण्यासाठी महाराजांनी योजला होता. आणि मग सोयराबाई साहेबांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना चांगलीच निमित्ते गवसू लागली. महाराज संभाजीराजांना रागवले, समजावले. तदुत्तर महाराज दक्षिण दिग्विजयास गेले आणि ते गेल्यावर एकच महिन्याने संभाजीराजा आपल्या पत्नी येसूबाई साहेब यांच्यासह शृंगारपुरात जाऊन राहिले. तो दिवस होता 1 नोव्हेंबर 1676. बहुतेक ते रायगडावरील सापत्न वातावरणास कंटाळून गेले असावेत. संभाजीराजांचे वर्तन चुकत होते हे जितके खरे, तितकेच सोयराबाई साहेबांचेही वागणे चुकत होते. महाराजांचा उदात्तपणा आणि आईसाहेबांचा दूरदर्शीपणा त्यांच्या ठाई नव्हता. त्यांना सर्वांची प्रेमळ आई बनणं जमलं नाही. त्या फक्त राजाराम साहेबांच्याच आई झाल्या. बायकांच्या मनात बरी किंवा वाईट महत्वाकांक्षा निर्माण झाली की त्या काय वाटेल ते करू शकतात. इकडचं जग तिकडे करून टाकण्याचं बळही त्यांच्या अंगी येतं. आईसाहेबांनी नाही का नवे जग निर्माण केले? परंतु सोयराबाई साहेबांना महाराजांचा विशाल ध्येयवाद उमगलाच नाही. त्यांना आईसाहेबांच्या मनाचे मोठेपण उमगलेच नाही. त्यांना केवळ स्वार्थ दिसू लागला. आपले पुत्र राजाराम साहेब स्वराज्याचे धनी व्हावेत आणि काहीही करून संभाजीराजांचा रायगड सिंहासनाशी संबंध न उरावा एवढ्यासाठीच त्या प्रयत्न करीत होत्या. हे राज्य कोणाचे, कशासाठी निर्माण झाले, कुणी कुणी कसे निर्माण केले, पुढील उद्दिष्टे काय, त्याला शत्रू किती भयंकर आहेत इत्यादी गोष्टींचा विचार न करता केवळ स्वार्थाची राजकारणे त्या शिजवू लागल्या. उदात्त ध्येयवाद सुटून स्वार्थ सुरू झाला की राज्यास कीड लागलीच म्हणून समजावं. आणि संभाजीराजांनाही वरील विचार सुचू शकेनात. आपण कुणाचे कोण आहोत, आपल्याला जबाबदाऱ्या काय आणि आपण करीत आहोत काय हेही त्यांच्या ध्यानी येईना. म्हणजेच शिवशाहीचा पोच त्यांच्या ठाई आलेला नव्हता. आणि सर्वात दुर्दैव म्हणजे आपल्या या पत्नीला आणि पुत्राला आपल्या पूर्ण जरबेत ठेवून ताळ्यावर आणण्यास महाराज पूर्णपणे असमर्थ ठरले. संभाजीराजांच्या वर्तनामुळे त्यांचे मन आशेने राजाराम साहेबांकडे जास्त झुकू लागले. कानाशी राजकारणे सोयराबाई साहेबांची चालू झाली. आणि आधीच शरीराने खंगलेल्या आणि चिंतेने ग्रासलेल्या महाराजांना हे एक भयंकर कौटुंबिक दुखणं निर्माण झालं. संभाजीराजे शृंगारपुरास होते. तेथेच त्यांना येसूबाईच्या पोटी कन्या झाली. तो दिवस होता 4 सप्टेंबर 1677. या कन्येचं नाव भवानीबाई ठेवण्यात आलं. यावेळीच काहीतरी आगळीक संभाजीराजांच्या हातून घडली असावी असं वाटतं. काय आगळीक घडली हे इतिहासाला नक्की माहिती नाही. पण महाराज फार असंतुष्ट झाले. या मुलावर सुसंस्कार करण्यासाठी काय करावे याचा ते विचार करू लागले. काय करावे आणि त्यांच्या मनात एक उदात्त विचार आला की संभाजीराजांना कुठेतरी पवित्र वातावरणात कुणीतरी थोर सत्पुरुषाच्या, ज्ञात्याच्या, विचारवंताच्या सहवासात ठेवावं. म्हणजे ते विवेके कार्य आपुली पालटतील. जनी निंद्यते सर्व सोडून जातील. अति आदरे शुद्ध क्रिया धरतील. पण असा समर्थ अधिकारी पुरुष कोण? आणि महाराजांनी निश्चित केलं की युवराजाला सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींच्या सान्निध्यात ठेवावं. ठरलं. आणि त्यांनी युवराजांना आज्ञा केली की समर्थांच्या सहवासात राहण्यासाठी सज्जनगडावर तुम्ही जावं.
संभाजीराजांना मनातून ही योजना आवडो वा न आवडो, पण ती अंमलात आणणं भाग होतं. त्यांनी निमूटपणे मान लवविली. महाराजांनी संभाजीराजांना आणि येसूबाई साहेबांना 3-3.5 महिन्याच्या तान्ह्या भवानीबाई साहेबांसह सज्जनगडावर 13 डिसेंबर 1678 पूर्वी रवाना केलं. युवराज साहेब सज्जनगडावर आले. तेथील पवित्र धार्मिक वातावरण, जपजाप्य, कीर्तन, प्रवचने, पुरश्चरणे, कडक शिस्त, गंभीर वैराग्य, उपदेशाचे वृक्ष पाठ संभाजीराजांना मानवलेसे दिसेनात. संभाजीराजांना या सर्व गोष्टींबद्दल आदर होता, पण लांबून. प्रत्यक्ष त्यात बुडून 4 दिवस अवगाहन करण्याची त्यांची स्वभाव प्रकृतीच नव्हती. संभाजीराजे शृंगारपुरात रमले, पण सज्जनगड काही त्यांना मानवेना. संभाजीराजांच्या मनाची बेचैनीची अवस्था निर्माण झाली. इथे या पाठशाळेमध्ये आपण कोंडले गेलेले आहोत ही गोष्ट त्यांना खात असावी. आणि प्रत्यक्ष काही कठोर, कडू, अप्रिय घटना संभाजीराजांना सहन करावी लागली की काय कोण जाणे. इतिहासाला माहिती नाही, पण संभाजीराजांना सज्जनगड नकोसा झाला. तिथून निघून जावेसे त्यांना वाटू लागले. पण जाणार कुठे? पुन्हा गाठ पडणार आबासाहेब महाराजांशीच, पुन्हा गाठ पडणार सोयराबाई साहेब आईसाहेबांशीच. संभाजीराजांना ते तर नको होतं. पळून जावंसं वाटू लागलं त्यांना. पण जाणार कुठे? कुठे? वाट फुटेल तिकडे. पण हा सज्जनगड नको, तो रायगड नको, ते असह्य जिणं नको. आणि संभाजीराजे खरोखरच एक दिवस गुपचूप अचानक पत्नी आणि कन्येसह सज्जनगडावरून निघून गेले. तो दिवस होता 13 डिसेंबर 1678. रायगडावर बातमी आली. महाराजांना धक्का बसला. करता सावरता हा मुलगा काय वागतोय, कसा वागतोय, कुठे गेले युवराज? आणि एक भयंकर बातमी रायगडावर आली. भयंकर म्हणजे भयंकरच. युवराज संभाजीराजे मोगलांकडे गेले. दिलेर खानाला सामील होण्यासाठी गेले. केवढी भयंकर बातमी ही! महाराजांच्या मस्तकावर वज्राघात झाला. धरणीकंप होऊन पृथ्वी आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल असं त्यांना झालं. महाराजांनी ताबडतोब फौजांना हुकूम दिला, संभाजीराजांना अजून गाठून माघारी आणा, त्यांना फिरवा. महाराजांनी फौजा सोडल्या, परंतु संभाजीराजांचा वेग अधिक होता. ते आधी निघालेले होते. संभाजीराजे मोगलांच्या छावणीत जाऊन पोहोचले होते. संभाजीराजांनी सज्जनगड सोडला आणि ते पेडगावच्या रोखानं निघाले. त्यांनी औरंगजेबाच्या विख्यात सरदार दिलेर खान यास पत्र पाठवले होते की मी आपल्या पदरी येत आहे. दिलेरला केवढा प्रचंड आनंद झाला. प्रत्यक्ष शिवाजीचा मुलगा आपल्याला सामील होतोय. त्याला तो आनंदच असह्य झाला. आपण सबंध दख्खनच जिंकून टाकली असं त्याला वाटू लागलं. त्याने इखलास खान मियाना आणि धैरत खान या दोघांना 4000 फौजेसह संभाजीराजांना घेऊन येण्यासाठी सामोरं पाठवलं. हे दोघे खान संभाजीराजांना सुप्याच्या दक्षिणेला सुमारे 4 कोसावर इथं मोरगावच्या जवळपास भेटले आणि संभाजीराजे त्यांच्याबरोबर दिलेरकडे निघाले. सज्जनगडावरून संभाजीराजे माहुलीला आले. तिथे श्रीकृष्ण आणि वेण्णा यांच्या संगमावर त्यांनी आपल्याबरोबरच्या सेवकांना निरोप दिला. ती माणसे परत फिरली. संभाजीराजे दृष्टपणाने किंवा हरामखोर मनोवृत्तीने मोगलांकडे गेले नाहीत. आपणही कर्तबगार, पराक्रमी आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून हा मार्ग त्यांनी पत्करला. आपण करीत असलेल्या कृत्याचा परिणाम काय होईल याचा विचार त्यांच्या मनात आला नाही. मोगलांकडे जाण्यात वडिलांविरुद्ध बंड करण्याची भावना नव्हती. होता तो भाबडेपणा, पोरपणा, अविवेक. संभाजीराजांचे चुकत होते हे निर्विवाद, पण एका सरळ मनाच्या दिलदार युवराजांशी वागण्यात त्यांच्या सावत्र आईसाहेबांनीही फारच उथळपणा दाखवला. सोयराबाई साहेबांना स्वतःवरची जबाबदारी समजलीच नाही. आपल्या पतीच्या कार्याची पीठिका आणि मोल समजलेच नाही. ते भयंकर संभाजी प्रकरण आपल्याच संकुचित वागण्यामुळे निर्माण झाले हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. पर्यायानं आपल्या पतीच्या मनाला दारुण वेदना होण्यास आपणही कारणीभूत आहोत हेही त्यांच्या लहान मनाच्या स्त्रीच्या लक्षात आलं नाही. जनतेच्या हितासाठी राबणाऱ्या माणसाला अविवेकी पत्नी लाभली तर ते केवळ त्या माणसाचंच दुर्दैव नव्हे तर ते जनतेचेही दुर्दैव असते. संभाजीराजे भाबड्या महत्वाकांक्षेने मुघलांकडे गेले होते हे तर खासच, पण ते भाबडेपणाने जाओत की दुष्टपणाने जाओत, गेले हे खास.
तिथून संभाजीराजे करकमला आले. तिथे दिलेर खान मुद्दाम आला होता आणि संभाजीराजे दिलेर खानाला भेटले. कोणत्या शब्दात वर्णन करायचा हा मराठ्यांचा इतिहासातला कडू प्रसंग. दिलेरला विलक्षण आनंद झाला. त्याने नौबती वाजवण्याचे हुकूम सोडले. त्याला आजपर्यंत भेटले ताठर मुरारबाजी, रामाजी पांगेरे आणि कितीतरी. माना वाकवायला तयार नव्हते ते, पण आज त्या साऱ्यांची भरपाई एका क्षणात झाली. प्रत्यक्ष शिवाजीचा मुलगा स्वतःच्या पायाने चालत आला. दिलेरने औरंगजेबालाही आनंदाची वार्ता ताबडतोब रवाना केली. संभाजी राजांचा दिलेरने बादशहाच्या वतीने सन्मान केला. त्यांना त्याने 7,000 मनसब दिली, एक हत्ती दिला आणि काही बक्षिसे दिली. दिलेर खानाची विजापूर विरुद्ध मोहीम चालूच होती. महाराजांकडून निघालेले सैन्य संभाजीराजांना मिळवू न शकताच परत गेले. महाराजांना परमावधीचे दुःख झाले आणि याच वेळी महाराजांना दुःखाचा आणखीन एक चरचरीत चटका बसला. अष्टप्रधानातील आणखीन एक प्रधान दत्ताजीपंत मंत्री हे मरण पावले. तो दिवस होता 28 डिसेंबर 1678. मोगलांनी युवराज नेला आणि मृत्यूने मंत्री नेला, पण मोगलांपेक्षा मृत्यू कितीतरी चांगला. महाराजांना केवढे जबरदस्त हादरे बसत होते. रायगडाला आणि छत्रसिंहासनाला केवढे हे धक्के बसत होते. जणू भूकंप होत होता. धरणी गदागदा हादरत होती आणि खरोखरच रायगडावर याच सुमारास धरणीकंप झाला. भूकंपाचा धक्का बसला. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 95 आज आपण ऐकलात. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या कुठल्याही सजीवकाच्या शारीरिक आणि मानसिक अवस्था. मानवाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर बालपण आणि बालपणीतल्या आठवणी त्याला अधिक प्रिय. बालपणीच्या आठवणीत रमणं त्याला जास्त आवडतं. कधीतरी कुठल्याच्या निवांत वेळी मनात लहानपणीच्या आठवणींचे मेघ दाटून येतात आणि मग आठवणींच्या सरींनी मन चिंब करतात. अशाच आठवणींचा खुळा पाऊस आम्ही घेऊन येत आहोत आमच्या श्रोत्यांसाठी. सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, प्राध्यापक श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन लवकरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर